नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। बहिणीच्या डोळ्यासमोर भावाचा खून। दांडे खेळून बहीण, दाजी आणि दोन भाच्यांसोबत घराच्या दिशेने निघालेल्या 19 वर्षीय तरुणावर चौघांनी मागील भांडणाच्या कारणातून धारदार शस्त्राने वार करून खून केला। हल्लेखोर फरार झाले। पोलीस त्यांच्या मागावर आहे। ही घटना गुरुवार दिनांक 2 रात्री 11:15 वाजताच्या दरम्यान जाधववाडी गोरेवाडी नाशिक रोड येथे घडली। कृष्णा दीपक ठाकरे व 19 राहणार गोरेवाडी नाशिक असं मृत तरुणाचं नाव आहे। पोलिसांनी संशयित मोईन शेख राहणार उपनगर नाशिक, चिराग उर्फ मोगली बारसे तिघेही राहणार गोरेवाडी नाशिक रोड नाशिक, यश बारसे, प्रकाश उर्फ आशू बोरसे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला। ज्योती अहिरे यांच्या फिर्यादीनुसार व पोलिसांच्या माहितीनुसार कृष्णा हा गुरुवारी रात्री 10 वाजता दाजी, दोन भाचे व दोन बहिणींचा डॉक्टर दानी यांच्या रुग्णालयाजवळ नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित दांडिया खेळण्यासाठी गेला होता। दांडिया कार्यक्रम संपल्यानंतर रात्री 11:15 वाजताच्या दरम्यान कृष्णा व बहीण ज्योती सोबत घराच्या दिशेने जात होता। त्यावेळी संशयित मोईन शेख आला। त्याच्यासोबत चिराग, यश, प्रकाश होता। 2 महिन्यांपूर्वी कृष्णा आणि मोईन मध्ये भांडण झालं। मात्र आता मोईन कृष्णाला स्वारी, आपण मागील भांडणाचं बोलून मिटवून घेऊ असं बोलून ते सर्वजण कृष्णाला घेऊन जाधववाडीकडे गेले। त्यावेळी मोईन जवळ धारदार शस्त्र होतं। चौघांनी कृष्णाचा खून केला। कृष्णाला उपचारार्थ रिक्षाने बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी तपासणी करून पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं। त्यानुसार कृष्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी तपासणी करत त्यास मयत घोषित केलं। या प्रकरणी कृष्णाची बहीण ज्योती अहिरे यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे करतात। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।